ए दिदा हा कुठे चाललंय? डहाणू. काय वाटतंय? भारी वाटतंय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहे कुठेतरी खतरनाक ठिकाणी. सध्या आता मी आहे माझ्या गावी. दिसते तुम्हाला खतरनाक नुसती झाडीच झाडी. आणि हा आहे त्याच्यावरची काय बोलणार आता, कारस्थानी माणूस. गाडीत आहेत आपल्या फॅमिली मंडळी. मी आलो गणपतीसाठी गावाला, पण आज चाललो आहेत आम्ही एका खास कामासाठी. चलो चलो. आईच्या गावात नुसता हायवे आहे हायवे. ये है हमारा मामा का गाव बहाड. आणि हे आहेत बहाडचे रस्ते. काहीतरी जास्त गुळगुळीत झाले. गंदा गाड़ी चलाते हैं आप. अरे हम नहीं चला रहे हैं, साला रोड ही बवासीर है. पूरा गाड़ी का शौकर बैठ गया लगता है. हम उतर के पैदल जाएं क्या? अरे ना बैठी रहो. ये प्रधान साला एक काम नहीं ढंग से करवाता है. खाली बाल में मेहंदी लगा के नवाबी छांटता रहता है. वो बाल में मेहंदी लगाते हैं? हाँ, और नहीं तो क्या, ऐसे ही भक भक करिया बाल है. उनका मेहरारू भी कम नहीं है. पूरा परिवार ही फर्जी. हाँ नहीं तो क्या. ते काका एका हाताने छत्री आणि एका हाताने बाईक. बाई नेक्स्ट लेवल. पावसाने फुल वाटत लागत. हे चाललेत कुठे पण आपण? डहाणूला. ए दिदा हा कुठे चाललंय? डहाणू. डहाणू कशासाठी? डहाणूला कशासाठी? बाईक घ्यायला माझी. कोणती बाईक? रॉयल एनफील्ड. तुझं ते एज किती आहे? तुझं वय किती झालंय? 20. हा 20 वर्षाच्या आईला बाईक घेतोय माणूस. आईला मी नाही मोबाईल घेतलेला. नाही मोबाईल पण नव्हता. नाही मी मोबाईल पण घेतला नव्हता तेव्हा. तर फक्त सायकल होती, ते पण पप्पांनी घेऊन दिलेली. आईला 20 वर्षात बाईक घेतात पोराच्या. ती पण रॉयल एनफील्ड. रॉयल एनफील्डची गाडी म्हणजे आमच्या घरात सगळ्यात महागडी गाडी घेतोय पोरगा. सगळ्यात लहान पोरगा. याचं म्हणतात लहान मी आहे. तू तर बाबा स्पोर्ट्स बाईक. 20 वर्ष झाली त्याला आणि तो बाईक घेतोय. काय म्हणणं तुमचं? बोलाय. हा आहे डहाणू खाडीचा ब्रिज. म्हणजे जरी पण झाले असतील याला 17-18 वर्ष झाली असतील. तर पहिले हा ब्रिज नव्हता ना, तेव्हा बोटीतनं क्रॉस करायचे ॲक्च्युली. आणि तेव्हा खतरनाक सीन असायचा बोटीत. हा ब्रिज जेव्हा बनला ना तेव्हा मी स्कूलमध्ये असेल. हां, आणि मे महिन्याची सुट्टी होती. मला आठवतं मे महिन्याची सुट्टी होती. आणि ना आम्ही जेव्हा हा ब्रिज बनायला लागलेला ना तेव्हा जे ट्रक यायचे ना माती टाकायला, तर आम्ही असेच त्यांच्याबरोबर ट्रकमध्ये बसून यायचे फक्त बघायला, काम बघायला. तेव्हा हाऊस जाम होती ना उन्हाळ काय करायची. रात्री कामं काय, रात्री ट्रक चालायचे, ब्रिजचं काम काय, माती आणायचे. आम्ही ट्रकला हात दाखवायचे, ट्रकवाले थांबायचे, इकडे आणायचे, सोडायचे, परत घेऊन जायचे ट्रकवाले. फुल टाइमपास केलेला आहे. महिन्याची सुट्टी असली का फुल मजा यायची. इधर ये राइट साइड मागे वाईकर एखादे वाईपर. रॉयल एनफील्ड, रॉयल लोकांची रॉयल बाईक. हो, आपली तर बाबा बगीर आहे, आपल्याला काय टेन्शन नाही.
जुला 4. रॉयल एनफिल्डमध्ये माझी सगळ्यात फेवरेट. तर आपला बगीरा घेतला नसताना तर मी ही घेणार होतो, बट आपला टर्न तिकडे गेला. काय वाटतंय? भारी वाटतंय. घेऊन टाक ना. ही घेऊन मी लडाखला गेलो होतो ना, तर माझा खिसा असा पार झाला. ठीक आहे, बघू इन फ्युचर. काय बघ, त्याने एक बुलेट घेतली. बुलेट आली, बुलेट नाही घरामध्ये बुलेट. स्वप्न होते ना. भारी फिलिंग असते नवीन जेव्हा बाईक येते ना. कडक धन 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 धन. तर ही या मंडळींनी गाडी घेतली आहे. ह्याच्या तोंडावर ना वाटते हा गाडी घेऊ शकतो. ह्याचा आहे का तसं तोंड? आहे ना. गाडी तुझी आहे की कोणाची आहे गाडी? काकाची गाडी आहे की तुझी गाडी आहे? गिफ्ट आहे, गिफ्ट. गिफ्ट नाही, गिफ्ट नसते ती. पप्पांनी जास्त पैसे भरलेत म्हणजे सांगायला गेलं तर गाडीचे पैसे त्यांचीच भरलेत होते. काकांनी जास्त, आणि हा बोलतोय मी घेतलं गाडी. काय बोलतो? आहे 20 वर्षाचा, हा अजून दाढी नीट फुटली नाही त्याला, बोलतो मी गाडी घेतली. तर काय नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मस्त. आता काम कर, गाडीचे हप्ते भर, बरं. ठीक आहे, आता सुरुवात. आणि घरात पण दे थोडे पैसे. चला तर अशा प्रकारे अजून एक नवीन गाडी आली आमच्या घरामध्ये. गाड्याच गाड्या. आणि चाललंय समोर आपली नवीन गाडी. काका फुल पळवतोय, मजा घेतोय नवीन गाडीचे. बाई एक भारी वाटतंय. स्वप्न होतं त्याचं रॉयल एनफिल्डची बाईक घ्यायची आणि चालवायची, आणि ते स्वप्न पूर्ण झालं हे बघून खूप छान वाटतंय. चला तर आता घरी जाते, पूजा वगैरे करू, गाडीची वगैरे सर्व पुढचा कार्यक्रम करू. आता करूया इकडे ब्लॉग आपला एंड. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.